कुंडलिया धावा तृष्णेचिया महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरू प्रथमानमः पाण्डुरङ्गाकरू प्रथमानमः पाण्डुरङ्गाकरू प्रथमानमः पाण्डुरङ्गाकरू प्रथमानमः करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दोन्ही श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उद्धारा सोपान देवा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं
शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्र शरणं प्रपद्ये कैलास राणा शिवचन्द्रमौळी फणींद्र माता मुकुटे जळाळी कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी याच साठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निशिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग महान भगवत भक्त विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट करावी असे ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप अनाथांची माय योग्यांची माऊली विश्व माऊली ज्ञानोबर आहे आणि या ज्ञानरूपी मंदिराच्या कलस्थानी असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगदवंदने जगद्गुरु श्री संत तुकोबराय महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील आणि नैमित्तिक प्रसंगातील असणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल सेवेकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा तुम्ही आम्ही कशासाठी जमलेलो आहे प्रत्येकाला माहीतच आहे पण सांगणं माझं आद्य कर्तव्य आहे म्हणून आज या ठिकाणी कैलासवासी केशवदादा कोळेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त असणारी ही कीर्तन रूपी सेवा या सर्व कोळेकर परिवाराच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आलेली आहे। प्रथमतः या परिवाराला मी मनापासून धन्यवाद देते। माझं कीर्तन ठेवले म्हणून मुळीच धन्यवाद देणार नाही, पण आपल्या वडिलांनी केलेल्या कष्टाची जाणीव, केलेल्या संस्काराची जाणीव वडील नसताना सुद्धा या लेकरांना आहे आणि म्हणून वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी थाटलेला हा सगळा अट्टहास आणि असा विचार मनामध्ये याला सुद्धा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, बीज शुद्ध असेल तरच लेकरांच्या मनात असा विचार येतो आणि काहीतरी वडिलांची पुण्याई म्हणून असा सुंदर विचार त्यांच्या मनामध्ये आला। मग त्यामध्ये त्यांचे चिरंजीव असतील आमचे समाधान दादा, खूप अट्टहास केला त्यांनी आणि बऱ्याच दिवसापासून त्यांनी आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी खूप अट्टहासाने हे नियोजन करत होते आणि आज साक्षात त्यांच्या दारामध्ये भजन कीर्तन होते। ही जागा सुद्धा तितकी पवित्र आहे आणि मग त्यांच्या पश्चात त्यांच्या 7 मुली असतील, कांताबाई, संगीताताई असतील, कल्पनाताई असतील, वैशालीताई असतील, राणीताई असतील, सोनालीताई असतील, अर्चनाताई असतील आणि असणाऱ्या त्यांच्या पत्नी असतील, केशवदादांच्या पत्नी लक्ष्मी आई असतील आणि सर्वच त्यांचा परिवार, सर्वच कोळेकर परिवार या दुःखामध्ये सामील आहे आणि म्हणून या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते। कीर्तनासाठी उपस्थित सगळे टाळकरी मंडळी, मृदंगाचारी आणि तुम्ही सगळे बसलेले सगळे श्रोते मंडळी, 1 तासाभराचं कीर्तन आहे, जेवढं घेता येईल तेवढं घ्या, कोणी मधी बडबड करू नका। सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात। सेवेलागी सेवक झालो झालो, 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 सेवेलागी सेवक झालो
पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेच्या. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जन्माला आल्यानंतर आयुष्यभर अट्टहास एका गोष्टीसाठी केला. कधीही बघा रात्रंदिवस भजन करायचे. कशासाठी अट्टहास होता? तर शेवटचा दिवस गोड व्हावा. आपण सुद्धा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला पाय बंद नसतो, हात बंद नसतात, सगळी धावपळ चालू आहे. कशासाठी हो? शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून सगळा अट्टहास चालू आहे. पण शेवटचा दिवस म्हणजे तरी कोणता? मरण मृत्यू हा शेवटचा दिवस नाही. कारण पुन्हा जन्माला यायचंय, पुन्हा मरायचंय, पुन्हा जन्माला यायचंय, पुन्हा मरायचंय. त्याच्यामुळे मरण हे अंतिम सत्य नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. इह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाये मुरारी. भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते. गायन करत असताना थोडं विकू देत चला. विठ्ठल 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 विठ्ठल. पुनरपि जननम पुनरपि मरणम. पुन्हा जन्माला यायचंय, पुन्हा मरायचंय. त्याच्यामुळे मृत्यू हे अंतिम सत्य नाही. मग शेवटचा दिवस कोणता? तुकोबराय सांगतात की माझं एक साध्य होतं. मनुष्यानं जीवनामध्ये आल्यानंतर एक ध्येय ठेवावं, काहीतरी मला तिथपर्यंत पोहोचायचंय आणि त्या ध्येयाची प्राप्ती होणं म्हणजे आपला शेवट गोड होणं आहे. मग तसं तुकोबरायांचं ध्येय होतं. परमार्थ करणाऱ्या माणसाला एकच चिंता असते, भगवंताच्या प्राप्तीची. आणि ज्या दिवशी देव भेटेल ना त्यावेळेस त्यांना काय वाटतं? शेवटचा दिवस गोड व्हावा. देव भेटला, आता शेवटचा दिवस गोड झाला. तसं तुकोबरायांना सुद्धा देव भेटले आणि तुकोबराय म्हणतात याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मग आता शेवटचा दिवस आयुष्याचा, जन्म मरणाचा का भक्तीचा? मग तुकोबरायांचा भक्तीचा शेवटचा दिवस गोड झाला. देव भेटला आणि शेवटचा दिवस गोड झाला असं तुकोबराय म्हणतात. आणि शेवटचा दिवस गोड झाल्यामुळं आता निश्चिंतीने पावलं विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया. धावाधाव संपली, कुठल्या गोष्टीची तहान राहिलेली नाही. तुम्हाला सांगू, प्रपंच हा धावाधाव करण्यासाठी असतो. संसार हा धावाधाव करण्यासाठी आहे. आणि धावाधाव थांबावी असं वाटत असेल तर परमात्म्याकडे यावं. विठ्ठल 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 आणि मग ती धावाधाव संपली, कोणत्या गोष्टीची आशा राहिली नाही, तहान राहिली नाही. कशामुळे झालं? कवतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. मंगल असणाऱ्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन आयुष्यभर केलं आणि त्याच्यामुळे हे कौतुक बघायला मिळतं. आणि तुकोबराय म्हणतात आता कसलीच चिंता राहिलेली नाही. ज्या 4 मुक्तीसाठी आपण सगळेजण अट्टहास करतो त्या 4ही मुक्ती आता माझ्या कोण झालेल्या आहेत? नवऱ्या झालेल्या आहेत. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस 4 खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलं विसावा खुंटलिया धावा तृष्णेची. हा झाला सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 हिंदू संस्कृतीमध्ये 16 प्रकारचे संस्कार सांगितले. आपण
आपण ज्याच्यासाठी जमलो वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण का करावं असा प्रश्न पडतो प्रत्येकाला. आता वर्ष श्राद्ध करून कीर्तन भजन करून आणि अन्नदान करून गेलेला व्यक्ती परत येणार आहे का असा प्रश्न पडतो. मग शंभरातला एक तरी असा म्हणतो पैसा उतू चाललाय म्हणजे कुठं ठेवायचं कुठं ना कुठं घालवायचं म्हणून एवढा सगळा अट्टहास. पण तुम्हाला सांगू रोज कितीतरी माणसं जन्माला येतात आणि कितीतरी माणसं मरतात. सगळ्यांच्याच पुण्यस्मरणाला सगळ्यांच्याच वर्ष श्राद्धाला भजन कीर्तन होतंय का, टाळ वाजतेत का, मृदुंग वाजतोय का, अन्नदान होतंय का, नाही. आपण गेल्यानंतर सुद्धा आपल्या नावानं काहीतरी ज्ञानदान होणं अन्नदान होणं याच्यासाठी आयुष्यभर पुण्य कमवावं लागतं. नाहीतर रोज जन्माला येतात आणि रोज मरतात लोक त्यांचं नाव सुद्धा घेत नाहीत. माऊली ज्ञानोबरे सांगतात उपजे ते नासे नाशिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्रा जैसे परिभ्रमेगा. उपजे ते नासे नाशिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो जन्माला आलाय त्याला मरण हे निश्चित आहे. पण मग ज्ञानोबरे सांगतात या देहाला आल्यानंतर काही सोहळे आपले ठरलेले देहाची गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणून धनंजया जिया परी. देहाच्या गावाला आलो जन्म ठरलेला आहे मृत्यू ठरलेला आहे. मग मला सांगा जन्म आपल्या हातात आहे का, नाही. मरण आपल्या हातात आहे का, नाही. ना जन्म आपल्या हातात आहे ना मरण आपल्या हातात आहे. पण जन्म आणि मरण याच्यामध्ये जे आयुष्य आहे ते कसं जगायचं इतकंच आपल्या हातात आहे. जन्मही आपल्या हातात नाही मरणही आपल्या हातात नाही फक्त जगणं आपल्या हातात आहे. मग मला सांगा या तिन्हीपैकी सगळ्यात सोपं कुठलं, जगणं सोपं का जन्माला येणं सोपं का मरण सोपं, सांगा लवकर. सगळं सोपं, सगळंच नसतं. काय सोपं आहे बर तुम्ही जन्माला यायचं तुम्ही जगणं सोपं. मावशी मला तुमच्याकडनं शिकावं लागल बघा जगायला. पहिल्यांदा ऐकलं मी जगणं सोपं आहे. सगळ्यात सोपं काय आहे, मरण काय आहे आणि सगळ्यात अवघड काय आहे, जगणं. विठ्ठल मग मला सांगा आपल्याला सोपं आवडतं का अवघड आवडतं? सोपं काय आहे मग? मी मरा असं म्हणणार नाही तुम्हाला. मरण सोपं आहे जगणं अवघड आहे पण कसं जगायचं इतकंच आपल्या हातात आहे. मग उत्तमचे ओरे कीर्ती मागे उत्तमचे ओरे कीर्ती मागे उत्तमचे ओरे कीर्ती मागे उत्तमचे आपली कीर्ती उत्तम अशी मागे राहिली पाहिजे. चांगल्या प्रकारे का वाईट प्रकारे कीर्ती मागे राहिली पाहिजे याच्यासाठी कसं जगायचं इतकंच आपल्या हातात आहे. आणि याच्यासाठी तुकोबरे सांगतात बरं आयुष्य तर सगळेच जगतात, सगळे जीव किड्या मुंगापासून माणसापर्यंत जनावरांपर्यंत सगळे जीव जीवन जगत असतात. पण सगळ्यात चांगलं जीवन जर कोणाचं असेल तर माणसाचे. पण माणूस आयुष्य जगत असताना मात्र सर्व सुखी असं कोणी जीवन जगत नाही बघा. इथं बसलेल्यापैकी कोणी मला ठामपणे सांगू शकते का बाबा मी सुखी आहे मला कसलीच चिंता नाही असं कोणी सांगू शकते का? आणि माणसाच्या दुःखाचं कारण काय माहितीये का? समर्थ रामदास सांगतात मी करता ऐसे म्हणसी तरी तू दुःखी हो
यश कीर्ती प्रताप मी केलं, माझ्यामुळं घर चालतंय, माझ्यामुळं गाव चालतंय. हा जो मी पण आहे ना ते आपल्या दुःखाचं कारण आहे. आज समाधान दादांना वाटत असेल मी सगळं नियोजन केलंय म्हणून आज एवढं सगळं दारामध्ये बघायला भेटतंय. आपण निमित्त आहे पण करून घेणारा कोण आहे? त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत. म्या बोलवी द्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हालविला प्राण हाले, ते या जगा चालिता. हे सगळं जग भगवंताच्या सत्तेनं चालतंय, आपण फक्त निमित्त आहे. या पृथ्वीवरती आपण 4 दिवसाचे पाहुणे म्हणून आलो. पाहुणा जर घरी आला तर किती दिवस राहू शकतो? 1 दिवस, लयतले 2 दिवस, लयतले 3 दिवस. आणि 4थ्या दिवशी जर पाहुणा राहिलाच टाक चारण काढ धारा, एवढंच काम आहे त्याला. मग म्हणून ज्याचं त्याचं ठरलेलं आहे. म्हणून आपण सुद्धा या पृथ्वीचे पाहुणे. भगवंताने 3.5 हाताचा नरदेह तुम्हाला दिलाय, पण हे शरीर सुद्धा स्वतःचं नाही आपल्या. मग आपल्या स्वतःच्या शरीरावर सुद्धा आपली स्वतःची सत्ता नाही. मग आपण गावावर सत्ता करावी का? गाव मी म्हणेल असं चाललं पाहिजे असा विचार तरी करावा का? स्वतःचं शरीर सुद्धा स्वतःच्या सत्तेनं चालू शकत. कुणाचं हे शरीर? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. ना शरीर आपला आहे, ना ज्या धनाच्या मागे लागलेत लोक ते धन आपलं आहे. काहीच आपलं. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? आपलं काहीच नाही. बरोबर आहे का? येताना काही घेऊन आलो नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही असे सांगणारे सुद्धा सांगतात, पण जाताना बिना घेता जात नाही. बरोबर आहे का नाही? मी फक्त तुमचं सांगत नाही, आमचं पण सांगतो. हा, मग असं म्हणतो पैसा कमवावा, धन येणार नाही सोबत म्हणून कमवू नये अशा मताचे मी नाही. धन कमवावं, पण किती कमवावं, कसं कमवावं हे सुद्धा साधू संतांनी सांगून ठेवलं. धन कशासाठी कमवायचं? समजा बाजारातून आपण केळी घेतली आणि आपण साली खातो का आतली केळी खातो? गाभा फक्त खातो. मग साली आणायची काय गरज आहे मला सांगा? पण बाजारातून घरी येईपर्यंत केळी सुखरूप येण्यासाठी सालीची गरज आहे, तिला आणावीच लागते. तसं पैसा सोबत येणार नाही, पण कमवायचा कशासाठी? जन्मापासून मरेपर्यंत आपल्या कामासाठी पैसाच उपयोगी येतो. म्हणून पाहिजे तितकाच कमवावा. आणि तोही कसं? जोडोनिया धन उत्तम व्यवहार, उदास विचार वेच करी. आणि म्हणून आणि शेवटी कसं आहे? किती जरी पैसा कमवला तर शेवटी तो कुठं जाणार आहे? धनानी भूमो पशवश्च गोष्टे, भार्या गृहद्वारी जनस्मशाने, देहचितायं परलोक मार्गे, कर्माणी गो गच्छति जीव एकः. असो. आणि म्हणून मग जन्माला आल्यानंतर 16 प्रकारचे संस्कार सांगितले. मग त्यामध्ये जन्माचा पहिला संस्कार, दुसरा आहे तो विवाह संस्कार, आणि तिसरा आहे तो मृत्यूचा संस्कार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग 16तून 3 निघून गेले, खाली किती राहतात? 13. म्हणून माणूस गेल्यानंतर 13व्या दिवशी काय घातला जातो? 13वा घातला जातो. मग त्या 13 दिवसामध्ये आता कुठं कुठं पद्धत आहे, कुठं कुठं नाही. 13 दिवस काय केलं जातं? जीव खडा ठेवायची पद्धत असते पांढऱ्या कपड्यामध्ये, आणि 13 दिवस तो दिवा वगैरे चालू ठेवतात. 13 दिवसापर्यंत जीव इथंच गुटमळत असतो. जीव बर का, आत्म्याला मरण नाही.
आत्मा दुसरीकडे प्रवेश करतो. शरीराला मरण आहे पण आत्म्याला मरण नाही. मग तो जीव खडा ठेवायची पद्धत आहे. त्या जीव खड्याच्या साह्यानं त्या जीवावरती राहिलेले 13 प्रकारचे संस्कार होत असतात आणि 13व्या दिवशी हा जीव म्हणजे गेलेला जीव यम दरबाराकडे वाटचाल करतो. मग यम दरबाराकडे वाटचाल करतो आणि यम दरबाराच्या थोडंसं अलीकड वैकर्णी नावाची नदी आहे. तिथपर्यंत पोहोचायला 28 दिवस लागतात त्याला. किती दिवस लागतात? खाली बसलेले पण बोला. हा, किती दिवस? आणि अगोदरचे 13 किती झाले? 41. 41व्या दिवशी हा जीव त्या वैकर्णी नावाच्या नदीपर्यंत पोहोचतो. मग त्या नदीमध्ये आपल्या नद्यांसारखं स्वच्छ पाणी नाही. त्या नदीमध्ये 28 प्रकारच्या नरकाची घाण भरलेले. विचार करा ती नदी किती घाण असेल. सहजासहजी तो जीव नदी पार करून जाऊ शकत नाही. मग तिथं एक कामधेनू नावाची गाई आहे. ती गाई काय करते? त्या जीवाला तिच्या पाठीवर बसवते आणि यम दरबारापर्यंत पोहोचवायला मदत करते. पण त्या गायीचं पण एक वैशिष्ट्य आहे. ज्यानं आयुष्यभर गायीची सेवा केली त्याच जीवाला ती पाठीवर बसवून घेते. आणि ज्यानं गायी कसायाला दिल्या तशीच अवस्था, म्हणजे कसाई जशी गायीची अवस्था करतो तशीच अवस्था त्याची तिथं गेल्यावर होते. कुठं ना कुठं केलेलं कुठंतरी फेडावं लागतं. आणि मग ती गायी पाठीवर बसवते आणि यम दरबारापर्यंत पोहोचवायला तिला एकूण 59 दिवस लागतात. किती दिवस? 59. आणि अगोदरचे 41. किती झाले? 100. 100व्या दिवशी यम दरबारापर्यंत म्हणजे तुमच्या कोर्टात तिथं आज तो जीव जातो. आणि तिथं गेल्यावर मग मात्र पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी केस लढायला चालू होते. मग आता कळतं, तिथं गेल्यानंतर कळतं बाबा उगच पाप केलं. न कळत केलेल्या पापाला देव माफ करू शकतो एखाद्या वेळेस, पण जाणून बुजून केलेल्या पापाला देव काय देवाचा बाप सुद्धा माफ करू शकत. गंगेला स्नान करा, नाहीतर कुठं जाऊन स्नान करायचे ते करा. कट रचून केलेल्या पापाला कुठं सुट्टी नाही. आणि मग काय काय लोक तर म्हणतात देवाला कसं दिसतंय म्हणले पाप केलेलं. आणि त्यातल्या त्यात सुशिक्षित लोक सुद्धा म्हणतात पाप दिसत नाही म्हणे. पाप दिसत नाही. पण तुम्हाला सांगू का, सतत असमाधानी असणं हेच आपलं पाप आहे. ज्याला वाटतं ना पाप दिसत नाही, सतत असमाधानी असणं हे पापच आहे. कीर्तनात बसू वाटत नाही हे पापच आहे. कीर्तनात बसलो तरी टाळी वाजू वाटत नाही हे सुद्धा पापच आहे. भजन लक्षात राहत नाही, देवाचं नाव लक्षात राहत नाही, पण शिव्या मात्र विसरत नाही हे सुद्धा पापच आहे. विठ्ठल पाप काय आहे आणि पुण्य काय आहे. मग तिथं गेल्यावर केस लढायला चालू होते पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी. कोर्टात केस लढायची म्हणल्यावर मदत कुणाची घ्यावी लागते? इथं आहेत का? बर, पैसेवाले वकील तिथं चालत नाहीत. तिथं ठरलेला वकील आहे. आपले वकील कसे आधी पैसे मग का, पण तिथं ठरलेला तुमचा पैसा नको काही नको, चित्रगुप्त नावाचा वकील ठरलेला आहे तिथं. मग तो आपल्या आयुष्याची डायरी काढतो आणि तुम्ही जन्मापासून मरेपर्यंतचा एक ना एक शब्द, सगळा इतिहास, किती चांगली कामं केले, किती वाईट कामं केले, कुणाकुणाचे बाण कोरले, कुणाकुणाचं काय काय केलं, कुणाकुणाची लग्न मोडली, काय केलं, सगळा एक ना एक शब्द तिथं तुमच्या डायरीमध्ये लिहिलेला असतो. आणि त्या पापुण्याचा हिशोब करण्यासाठी एकूण 265 दिवस लागतात. किती दिवस? आणि अगोदरचे 1 वर्ष किती दिवसाचं असतं? 365. म्हणून बरोबर एका वर्षानं पहिलं वर्ष श्राद्ध असेल, पहिलं पुण्यस्मरण घातलं जातं आणि आजच्या दिवशी पाप पुण्याचा हिशोब करून पुढची गती प्राप्त होते. जास्त पुण्य झालं तर स्वर्गात, जास्त पाप झालं तर कुठं सांगा तुम्ही. जास्त पाप झालं तर कोण कोण जाऊन आलंय? तुम्हाला लय अनुभव दिसायला सगळ्या गोष्टीचा. हा बर, जास्त पाप झालं तर नरकात आणि पाप पुण्य झालं तर पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. म्हणजे पुन्हा माणसाच्या जन्माला यावं लागतं जेव्हा पाप पुण्य समान होतं. हे शास्त्रानं काही संस्कार सांगितलेले आहेत. मग त्यामध्ये असणारं पुण्यस्मरण किंवा वर्ष श्राद्ध.
जीव गेल्यानंतर एका वर्षानं आपल्याकडे पितृजीव घालण्याची पद्धत आहे, बरोबर आहे का नाही? मग ते का करायचं असतं तर त्याच्या मागचं कारण आहे की गेलेल्या जीवाला आपल्याला जशी रोज 3 टायमाला भूक लागते तसं गेलेल्या जीवाला एका महिन्यानं भूक लागत असते आणि त्याच्यामुळं मग आपण जर प्रत्येक महिन्याला इथं जर पितृजीव घातले तर वर त्याचं पोट भरत असतं. मग आता काय काय जणांना वाटेल खाली जीव घालायचं आणि वर पोट भरायचं, ही कुठली पद्धत? हां, तुम्हाला सांगते, तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहेत का? मोबाईल स्क्रीन टच, हां मोबाईल नाही तुमच्याकडे? आहेत ना, मी मागत नाही, भिवू नका. हां मोबाईल आहेत, जरा मोबाईल काढा बरं हातात, काढा लवकर. दुसरीकडे मला ठेवा म्हणावं लागतंय, तुम्हाला काढा म्हणले तर काढा नाही तुम्ही. ठीक आहे, मोबाईल आहे, त्यात वेगवेगळ्या ॲप आहेत, बरोबर आहे का? व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, अजून काय फोनपे आहे का? फोनपे उघडा बरं जरा ते. बरं फोनपे पण उघडलं, ते माझा नंबर सांगते तेवढा घ्या, 83 29 24 44 31 आणि 10,000 सेंड करा बरं. तुम्ही तिथं बसले तरी ते मला पोहोचणार आहेत. तसं इथं पितृजीव घातले तरी तिथं त्यांचं पोट भरणार आहे आणि नाही घातले तर त्या जीवाला तिथं उपाशी बसावं लागतं. आता रामायणामध्ये एक पात्र आलेलं बघा, सगळ्यात दानशूर कोण होता? कर्ण. मग कर्ण सगळ्यात दानशूर होता, पण त्या दानशूर असणाऱ्या कर्णाला सुद्धा स्वतःचं बोट तोंडात घालून भूक भागवावी लागली. याचं कारण आहे कर्ण काय करायचा, त्याच्याकडे जर तो दानशूर होता, सगळ्या गोष्टी दान करायचा, पण एखादा व्यक्ती जर अन्न मागायला आला तर तो दुसऱ्या घराकडे बोट दाखवायचा आणि त्याच्या नावाने सुद्धा कोणी इथं खाली अन्न दान केलं नाही. त्यामुळे एवढा दानशूर असून सुद्धा त्याला त्याचं बोट तोंडामध्ये घालून स्वतःची भूक भागवावी लागली. ही काही शास्त्रीय कारणं आहेत. म्हणून गेल्यानंतर 13वा असेल ते पितृजेवण असेल, वर्षश्राद्ध हे घातलं जातं. विठ्ठल आणि म्हणून मग तुकोबरे सांगतात आयुष्य किती हे कोणाला माहीत नाही. बरं एक काळ असा होता सत्ययुगामध्ये लोकाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. किती वर्षाचं? 1,00,000 वर्षाचं. पण आती कोणतीही गोष्ट असू द्या, आती झाली का? कोणी देवाचं नाव घ्यायला तयार नाही, भजन नाही, कीर्तन नाही, काय नाही. देव म्हणले जाऊ दे, यांना किंमत नाही, 1 शून्य कमी केला. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य, तरी सुद्धा लोक देवाच्या पुढे नमस्कार करायला तयार नाही. देव म्हणले देऊन काय उपयोग नाही. मग त्यामध्ये द्वापार युगामध्ये 1000 वर्षाचं आयुष्य दिलं. किती वर्षाचं? 1000 वर्षाचं. मग कुठं कुठं तेवढं हनुमंतरायाला गाडीवरनं नमस्कार करायचे ते उतरून नमस्कार करू लागले. इतकाच बदल झाला. देव म्हणले अजून सुद्धा माझ्या पुढं डोकं टेकवत नाही, अजून 1 शून्य कमी केला. चालू आहे कलियुग आणि कलियुगामध्ये फक्त माणसाला 100 वर्षाचा आयुष्य. आणि त्यातही आपण देव कधी करायचा म्हणतो? संसार पूर्ण झाल्यावर. संसार कधी पूर्ण होतो का हो? प्रपंच पूर्ण होणारी गोष्ट नाही. किती जरी केला तरी पूर्ण होत नाही. त्याचं नाव संसार आहे. आणि थोडा जरी केला तरी मोक्ष प्राप्तीला घेऊन जातो. त्याचं नाव परमार्थ आहे. संसाराचं गणित कसं आहे माहिती आहे का? जळी बुड बुडे देखता देखता, जळी बुड बुडे देखता देखता, क्षण न लगे दिसेना ती,
अंत काळी हाता काही नाही तैसा हा संसार पाहता पाहता तैसा हा संसार पाहता पाहता शेवटी अंत काळी हाता काही नाही, काहीच लागणार नाही हाता. म्हणून तुकोबरे सांगतात आयुष्यभर अट्टहास करा, फक्त एक ध्येय ठेवा आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचा आणि ते ध्येय प्राप्त झालं कधी पण ये गाठोड बांधून तयार आहे असं म्हणायचं देवाला. पण 100 वर्ष जगलो तरी मरावं अशी इच्छा कोणाची होत, कोणाला मरावं असं वाटत नाही. देवानं आपल्या घरी यावं असं किती जणांना वाटतं? हात वर करा. देवानं आपल्या घरी यावं असं किती जणांना वाटतं? हात वर करा. लाजू नका, सगळ्यांनी हात वर करायचे. मग हा आता सगळ्याला जेवायला लागते, मग एकानं जेवून पोट भरते का सगळ्यांचं? सगळ्यांनी हात वर करा. ज्याला वाटतंय त्यांनी हात वर करा. देवानं आपल्या घरी यावं असं किती जणांना वाटते? अहो लाजू नका. तुम्ही कुठं कुठं हात वर करता इतके मोठे मला माहिती आहे. हा हे आजूबाजूले घ्या खाली. आणि ज्यांनी हात खाली ठेवले त्यांना देवाच्या घरी जावं वाटत असेल. हा असंच आहे ना. पण असू द्या, देवानं आपल्या घरी यावं असं प्रत्येकाला वाटतं, पण आपण देवाच्या घरी जावं असं कोणालाच वाटत नाही. पण वाटत जरी नसलं तरी ती अटळ गोष्ट आहे, ठरलेली आहे. फक्त कसं जायचं हेच आपल्या हातात आहे. म्हणून तुकोबरे सांगतात माझा शेवटचा दिवस गोड झाला. कशामुळं? तर आयुष्यभर भगवंताचं नामचिंतन केलं. काय केलं? नामचिंतन केलं आणि त्याच्यामुळं कवतुक वाटे झाले या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. कधीही बघा तुकोबरे काय करायचे? रात्रंदिवस भजन चालू असायचं. मग रात्रंदिवस देवदेव करायला लागले लोक काही चांगलं म्हणतील काय? हा तुकोबरेंना कोण चांगलं म्हणत नव्हतं. तुम्हा आम्हाला चांगलं म्हणावं ही अपेक्षाच ठेवू नये आपण लोकांकडनं. तुकोबरेंना म्हणायचे येड झाले म्हणले तू क्या? रात्रंदिवस देव देव, संसाराचा विचार नाही, बायकोचा विचार नाही, लेकराबाळांचा विचार नाही, रात्रंदिवस देव देव करतोय. पण तुकोबरेंनी परमार्थ केला आणि संसारही केला. अवघ्या 42 वर्षाचं जीवन तुकोबरे जगले. किती वर्षाचं? 42 वर्षाचं. आणि तुकोबरेंचं ही मरण बघा. आणि एकीकडे या भारताचा असणारा धृतराष्ट्र राजा, त्याचंही जीवन बघा. धृतराष्ट्र काय कमी होतं मला सांगा? पण शेवटी जळूनच मेला ना. कसा मेला? लोकांनी जाळलं त्याला. काहीच कमी नव्हतं. भारताचा राजा होता तरी सुद्धा त्याला लोकांनी जाळलं आणि त्या धृतराष्ट्राला जळून मारावं लागलं. आणि एकीकडे तुकोबरायांचं मरण बघा. 42 वर्षाचं जीवन जगले आणि 42 वर्षामध्ये लोकांचा त्रास सोडून दुसरं काहीच बघितलं नाही त्यांनी. किती त्रास द्यावा लोकांनी. मंबाजी बुवानं जनावरासारखं काठीनं मारलं, पण त्याच मंबाजी बुवाला काय केलं? पुन्हा त्याचे हातपाय दाबावे. मग लोक तशी अपेक्षा आमच्याकडनं पण ठेवतात. पण आम्ही तसं काय करत नाही. ते तुकाराम महाराज होते, आम्ही साधे सुधे कीर्तनकार आहे. हा आणि मग मंबाजी बुवानं काठीनं मारलं, पण त्याला टाळ घेऊन उभा करावं. त्याचेच हातपाय दाबले तुझे मारून मारून हात दुखत असतील म्हणून. विसोबा खेचरनं सुद्धा किती त्रास दिला. 42 वर्षामध्ये त्रास सोडून काहीच सहन केलं नाही. पण अंतकाळी मरते समयी जगाचा मालक नेला आला तुकोबरायांना. कोण नेला आला? जगाचा मालक तुकोबरायांना नेला आला. तुकोबराय म्हणले आता माझ्यासोबत कोण कोण येतंय बघूया. आणि वेळ आल्यावर कळतं आपलं कोण आहे आणि परक कोण आहे. मग सगळ्यांना म्हणले कोणाला यायचंय का वैकुंठाला? कोणी तयार झालं? स्वतःची बायको सुद्धा. का? गाव कसं तयार होईल हो? गावातल्या लोकांनी किती त्रास दिला तुकोबऱ्यांना, तरी सुद्धा तुकोबरे त्यांच्याकडे गेले. इतका त्रास सहन करून सुद्धा. कोपला पाटील गावीचे हे लोक, 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 कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील
आहे का? गावानं नकार दिला, स्वतःच्या पत्नीनं सुद्धा नकार दिला आणि जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं? या जगाचा निरोप घेतला. आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जा निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई दान सखया, निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई दान सखया, निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई दान सखया, निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. ज्ञानेश्वर महाराज की जय. खाली जय तर म्हणा, किती चुकारपणा करणार करून करून. हा, ज्याला जेवायचंय त्यानं मोठ्यानं जय म्हणा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. त्याच्यासाठीच आलेले दिसताय सगळेजण. असो, हात खाली न घ्या, न सांगता सुद्धा हात खाली आले बरं का सगळ्यांचे. म्हणजे आपणच ठरवायचं, आपल्या मनाला सांगायचं आपल्याला अजून पुण्य करायचं आहे का पाप करायचं हे मी सांगायची गरज नाही. तुम्हीच तुमच्या मनाला सांगा. सगळ्यांनी गोंधळ करू नका फक्त. अजून 15-20 मिनिटं आहेत, गोंधळ करू नका. कट्ट्यावरची पायवर घ्या, कट्ट्यावरची पायवर घ्या. विठ्ठल चला विठ्ठल. पण तुम्हाला सांगू, भजन करण्यासाठी देवाचं नाव घेण्यासाठी कसला गर्व आलाय. हे बघा, आपलं काय आहे इथं, का भजन करायचं सांगते. जन्म दुसऱ्याने दिला, बरोबर आहे. जन्म दुसऱ्याने दिला, नाव सुद्धा दुसरेच ठेवतात, शिक्षण सुद्धा दुसरेच देतात, रोजगार सुद्धा दुसरेच देतात, पहिली आणि शेवटची आंघोळ सुद्धा दुसरेच घालतात आणि स्मशानापर्यंत सुद्धा दुसरेच नेतात. तरी सुद्धा कशाचा गर्व असावा आपल्याला हो. ज्या देवानं दिलंय ना त्याचं भजन करायला कुठलीच गोष्ट आडवी मी पण तर अजिबात येता कामा नाही. का भजन करायचं सांगते. शेवटी तिथं गेल्यानंतर हिशोब फक्त त्याचाच होतो. तुम्ही किती कमवलं याचा हिशोब नाही होत. जेवढं भजन केलं, जितकं चांगलं कर्म केलं ना त्याचाच हिशोब फक्त होत असतो. असो, आणि म्हणून या परिवारातून बाप नावाचा माणूस निघून गेलेले. कसं असतं बघा, आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. आणि ज्या दिवशी घरातून बाप नावाची व्यक्ती निघून जाते ना, घराचं अस्तित्व संपल्यासारखं वाटतं. पण बाप आहे तोपर्यंत त्या बापाची किंमत आम्हाला कधीच कळत नाही. कारण लहानपणापासून रागवणारा, मारणारा, ओरडणारा बाप फक्त आमच्या लक्षात असतो. पण तुम्हाला सांगू, बाप रागवतो, बाप ओरडतो, बाप मारतो म्हणजे तो वाईट आहे असं नाही. तो कठोर आहे म्हणून तो वाईट आहे असं नाही. तर त्याच्या मागे एक कारण आहे की माझ्या वाट्याला जे दिवस आले, माझ्या वाट्याला जी संकट आली, माझ्या वाट्याला जो संघर्ष आलाय ना तो माझ्या लेकरांच्या वाट्याला नको म्हणून बाप सतत आपल्याला रागवत असतो आणि वेळोवेळी सावध करत असतो. अहो, त्याची काहीच अपेक्षा नसते की माझ्या पोरानं पगारातला एक पगार मला द्यावा. मुळीच अपेक्षा नसते. त्याची फक्त एकच इच्छा असते. अहो, त्याची जर अशी अपेक्षा असती ना तर तो जाताना मुलाच्या नावावर सगळं करून गेला नसता. काहीच अपेक्षा ठेवत नाही हो लेकरांकडनं. उलट आयुष्यभर कमवलेलं जाताना सुद्धा काय करून जातो, मुलांच्या नावावर करून जातो.
आपल्या जीवनात दोनच पात्र अशी आहेत की लेकरांसाठी सर्वस्व अर्पण करतात, पण कधी कधी आई आमच्या लक्षात राहते. 2 टायमाचा स्वयंपाक करून पोट भरणारी आई आमच्या लक्षात राहते, पण रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून आयुष्यभराच्या जेवणाची शिदोरी तयार करणारा बाप कधीतरी आम्ही विसरायला लागलो आणि कधीतरी आठवलं पाहिजे. असं म्हणतात, रिकाम्या पोटाला आई आठवते, रिकाम्या पोटाला आई आठवते, पण रिकाम्या खिशाला मात्र बाप आठवतो. म्हणून या विश्वामध्ये आईपेक्षा महत्त्वाचं कोणी नाही आणि बापापेक्षा मोठं कोणी नाही. प्रेम करायचं ना, आईवर प्रेम करा, आणि विश्वास ठेवायचा तर बापावरती विश्वास ठेवा. ना कधी मन तुटेल ना कधी धोका मिळेल. ही दोनच पात्र आपल्या आयुष्यामध्ये साक्षात भगवंत आहेत. आई आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. देवाला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नसावं, म्हणून देवानं साक्षात भगवंताच्या रूपानं आईला निर्माण केलं. आणि म्हणून घरामध्ये असणारे मायबाप म्हणजे आई म्हणजे रुक्मिणी माते समान असणारी आपली आई आहे आणि विठेवरच्या पांडुरंगा समान असणारा आपला बाप आहे. आयुष्यभर जर त्या दोघांची सेवा केली ना, काहीच कमी पडत नाही आपल्याला. पण कुठंतरी हे लोप पावत चाललेलं आहे. आज आम्ही आईला विसरायला लागलो, बापाला विसरायला लागलो, मोठं व्हायला लागलो ना. सत्ता आल्या, संपत्ती आले, पैसे आले, त्याच्यामुळं ज्याच्यामुळं मोठं झालो त्या माईबापाची मात्र आज आम्हाला काय होते, लाज वाटते. आज बाप नसल्यानंतर काय अवस्था आहे ना, या परिवारातील लेकरांना विचारा. 7-7 मुली आहेत, माहेराला एकाच अपेक्षेने येतात मायबापाच्या, आणि ज्या दिवशी माहेरातून बाप नावाचा व्यक्ती निघून गेला ना, त्या लेकीसाठी माहेर नावाची गोष्ट संपून जाते. बाप आहेत तोपर्यंत त्या येण्याला किंमत असते, आणि आता बाप निघून गेला त्यांच्या येण्याला सुद्धा किंमत. या घर कितीही मोठं असो किंवा घर कितीही छोटं असू द्या हो, पण त्या दारात असणारा बाप जेव्हा असतो ना, त्यावेळेस एक वेगळीच धमक असते. कोणी आपल्याकडे बोट दाखवू शकत नाही, पण दारात असणारा बाप ज्या दिवशी निघून जातो त्यावेळेस मात्र कसं असतं, घरातला एक व्यक्ती जाऊ द्या, करता धरता माणूस, त्यातल्या त्यात करता धरता माणूस जर गेला, आपल्या गळ्यात माळ आहे, आता आमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात सोन्याची माळ आहे, समजा त्यातली माळ जर तुटली आणि एक जरी मणी निघला तरी त्याचा काय होतो, पसरा होऊन जातो. तसा घरातून एक जरी व्यक्ती गेला तरी काय होतो, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. हेर बाबू गाप सारा, हेर बाबू गाप सारा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा. बाप नावाचा व्यक्ती जर एकदा धाग्यातून माळेतून निघून गेला ना, सगळ्या परिवाराचा काय होऊन जातो, पसारा होऊन जातो. म्हणून नाती सुद्धा जपायला शिकलं पाहिजे, नाती जपायला शिकलं पाहिजे. घरातली नाती ही कशी असली पाहिजे, तर भिंतीवरच्या घड्याळासारखी असली पाहिजे. कोणी हळू असतं, कोणी फास्ट पळतं, कोणी कमी असतं, कोणी जास्त असतं, पण एखाद्याची 12 वाजायची वेळ येते ना, तेव्हा मात्र सगळे काटे काय होत असतात, एकत्रित येत असतात. तसं आपलं कुटुंब आणि आपली नाती सुद्धा तशी असायला पाहिजे. कोणी कमी असू द्या, कोणाकडे पैसा जास्त असू द्या, पण ज्या वेळेस एखाद्यावर वेळ येईल ना, तर त्यावेळेस सगळ्या नात्यांनी मात्र एकत्रित आलं पाहिजे. आणि आज या नात्यातलाच असणारा बाप नावाचा माणूस काय केलेला आहे, निघून गेलेला आहे. काय असतो बाप, आणि गेल्यानंतर लेकराची काय अवस्था असते सांगून जाते 2 मिनिटात. बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेले बाबा सारा परिवार, सोडून या गेले बाबा
काही आहेत आणि कुठं नाही जाता आलं तरी जाऊ नका, पण घरात असणाऱ्या देवासमान असणाऱ्या माईबापाच्या आयुष्यभर सेवा करा. आणि कसं आहे, पैशानं सगळं काही मिळू शकतं बरं का. या जगामध्ये पैशानं सगळं काही मिळू शकतं. भूक लागली तर बाजारातून खाऊ आणू शकतो पैशानं बाजारातला खाऊ विकत घेऊ शकतो, पण भूक नाही विकत घेऊ शकत. पैशानं खाऊ विकत घेऊ शकतो, पण भूक नाही विकत घेऊ शकत. पैशानं पुस्तकं विकत घेऊ शकतो, पण ज्ञान मात्र नाही विकत घेऊ शकत. तसं आपलं हे आहे, पैशानं सगळं काही मिळू शकतं, पण पैशानं मायबाप मात्र या जगाच्या बाजारात कुठेही मिळू शकत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत करा. आज या कीर्तनाच्या माध्यमातून पांडुरंगाच्या चरणी एवढी सांगतो सगळ्याला, चिंता करायची नाही. पण इकडं लाईट गेली का मलाच चिंता आली. पण देवाला काळजी आहे. सिस्टीम सुद्धा सुंदर होती. झालेली सगळी कीर्तनाची सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली